तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार शतोळे आणि आपण करतो प्युअर गावठी कुक्कुटपालन. तर मित्रांनो, आज आपण पिल्लांसाठी ना एक ब्रुडिंगचं सेटअप तयार करू. सेटअप आपण कशा प्रकारे करणार आहे, तर यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण सगळ्या शेडमध्ये चुना मारलेला आहे. पोल्ट्री शेडमध्ये चुना मारणं खूप फायदेशीर असतं. चुना फक्त आपलं शेड पांढरं करण्यासाठी नाही, तर आपल्या शेडला डिसइन्फेक्शन करण्यासाठी पण चुन्याचा वापर केला जातो. चुन्यात अल्काईल गुणधर्म असतो, त्याच्यामुळे आपल्या शेडला जो फंगस आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन हे कमी होतात आणि त्याच्यामुळे आपल्या शेडमध्ये जी पक्ष्यांची विष्ठा जी पडते त्याचा वास पण जर कमी येतो. आणि जर आपण शेडच्या वरच्या बाजूने पत्र्याला जरी चुना मारला, सूर्यप्रकाश जो आपल्या शेडवरती पडतो त्याच्यामुळं जो पक्ष्यांना आपल्या त्रास होतो उष्णतेचा, तर चुना मारल्याने 3 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्या शेडचं कमी होतं. त्यामुळे उन्हाळ्यात शेडच्या पत्र्याच्या वरती पण चुना मारणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट, तर आपण हे पत्र्याची चेक गार्ड लावतो आहे. तर ह्याच्यामुळं काय फायदा होतो, तर पिल्ले आपण सगळी एकत्र तर नाही ठेवू शकत, कारण की सगळी एकत्र ठेवली संध्याकाळच्या वेळी सगळी पिल्ले एका जागी गोळा होतात, त्याच्यामुळे चिंकरून पिल्लांचं मर होऊ शकते. तर त्यासाठी आपण हे चिक गार्ड लावलेली आहेत. आणि चिक गार्ड लावल्याच्या नंतर आपण 1 ते 1.5 इंच असा तुसचा थर देऊन त्याच्यावरती पेपर टाकलेले आहेत. तर हे पेपर टाकायचे, कारण की आपण एक 5 ते 6 दिवस फक्त पिल्लांना पेपरवरती फीड देतो, तर हे पेपर रोज चेंज करायचे. तर आता आपण पिल्लांना त्याच्यामध्ये सोडलं ब्रुडरमध्ये, आणि मग नंतर त्यांना आपण फक्त 2 ते 3 तास गुळाचं पाणी दिलं, कारण की त्यांचं पोट साफ होणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण त्यांना गुळ पाणी दिलं आणि त्याच्यानंतर आपण त्यांना प्री स्टार्टर म्हणून एक फीड येतं, तर ते फीड टाकलं. तर अशा प्रकारे जर तुम्ही पिल्लांची काळजी घेतली ब्रुडिंगच्या वेळी, तर तुमची नंतर जी मर होते पक्ष्यांची 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर, तीसुद्धा नाही होत. आणि ब्रुडिंगच्या वेळी जी मर होते ती पण नाही होत. तर अशाच माहितीसाठी आपल्या ओंकार ॲग्रो फार्म या चॅनलला जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने